नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी आपण शेंगदाणे घेतले ते साईडला ठेवूया. आता त्यानंतर आपण इथं घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे आणि गूळ जे आहे ते आपल्याला सुरुवातीला फक्त चिरवून घ्यायचं आहे. मऊसर आहे, खूप लवकर चिरला जातो. तर ह्या ठिकाणी साधारणतः प्लेटभर आपण शेंगदाणे घेतले, त्यासाठी आपल्याला प्लेटभरच गूळ लागणार आहे. मी जितके शेंगदाणे घेतले तितकाच गूळसुद्धा किसून घेतलेला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी कमी जास्त केला तरीसुद्धा चालतो. तर सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी गूळ जे आहे ते चिरून घेतलं की लवकर मेल्ट होतं, त्यामुळे आपल्याला चिरून घ्यायचं किंवा मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते. आता काय करायचं, गॅसवरती आपल्याला पॅन ठेवायचं आहे. पॅन छान गरम झालं की त्यामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेणार आहोत. नेहमी आपण मार्केटमधून वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या आणतो, पण अगदी भन्नाट आणि सर्वांना आवडणारी कुरकुरीत चिक्की कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते. पण ती कसं बनवायचं हे खूप जणांना माहिती नसतं आणि त्यासाठी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये झटपट कसं बनायचं ते तुम्हाला मी आज सांगेन. तर ह्या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला कसं भाजायचे, जास्त आपल्याला वरचा रंग जे आहे ते काळा होऊ द्यायचं नाही, सालसुद्धा काळी होऊ द्यायचं नाही. फक्त हलकं गरम झालं, वरची साल निघेपर्यंत आपण ह्या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला गॅसवरतून शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला खाली काढून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मी डायरेक्ट सुपामध्ये टाकून दिलेलं आहे, कारण थोडंसं आपल्याला ते चोळून त्याची सालसुद्धा काढायचं, त्यामुळे डायरेक्ट मी सुपात थंड करून घेणार आहे. एखाद ताटात टाकलं तरीसुद्धा चालते. आता इथे 5 मिनटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर पूर्ण सालवरची निघते लवकर. आता ह्या ठिकाणी असं हातानं चोळत बसण्यापेक्षा तुम्हाला एक ट्रिक सांगते. ह्या ठिकाणी मी आता काय करणार आहे तुम्हाला दाखवेन. खलबत्त्याचा एक छोटासा जे वरचा दगड असतो तो दगड घ्यायचा, त्याने इतके लवकर साल निघते आणि आपल्या ह्या ठिकाणी थोडेसे शेंगदाण्याचे तुकडे झाले तर काही फरक पडणार नाही. त्यामुळे आपण असं ठेचून घेतलेलं आहे. पूर्ण साल जी आहे ती पाहू शकता ह्या ठिकाणी निघालेली आहे. 1-2 शेंगदाणे जर राहिली तर काही फरक पडत नाही. आता ह्या ठिकाणी आपण पूर्ण साल जी आहे ती काढलेली आहेत. आपल्याला काय करायचं आहे, बाहेर जाऊन आपण ह्याला पाकडून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी मी शेंगदाणे जे आहेत ते छान पाकडून आणलेले, वरची साल पूर्ण काढून आणलेली आहे. आता प्लेटमध्ये काढून घेईन. आपले मकर संक्रांती स्पेशल भरपूर लाडू चिक्की अपलोड झाले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा साजूक तूप टाकायचं किंवा बटर टाकलं तरीसुद्धा चालते. आता तूप छान मेल्ट झालं की ह्यामध्ये आपण जे गूळ खिसून घेतलेलं आहे ते गूळ आपण ह्या ठिकाणी आता टाकून घेतलेला आहे. पाहू शकता या ठिकाणी मस्त गॅस आपण मीडियम ठेवला, गॅस फुल करायचा नाही, नाहीतर खूप लवकर गूळ जे आहे ते लालसर होईल. गॅस मीडियम ठेवून आपल्याला पूर्ण गूळ जे आहे ते वितळवून आपल्याला चांगली कडक चासणी बनवायचे. आता चिक्कीसाठी चासणी कसं बनवायचं ते तुम्हाला पुढे सांगेनच. जर तुम्हाला खूप मऊसर चिक्की हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकलं ह्यात आणि लवकर गॅस बंद केला तर तुमची चिक्की जी आहे ती मऊसर होते. पाण्यामध्ये टाकून पाहायचं. जेव्हा आपण पाण्यात टाकतो गोळी, तेव्हा जे खूप मऊ असेल तर चिक्कीसुद्धा मऊच होईल आणि किंवा पाण्यात टाकल्यानंतर आवाज येतो खड्यासारखा, तेव्हा ती कडक चासणी बनली जाते आणि कडक चिक्कीसाठी आपल्याला खणकच आवाज येईल इतकी आपल्याला चासणी बनवायची आहे. पाहू शकता फसफसलेला आहे गूळसुद्धा. चासणी अगदी छान तयार होत आहे. एकसारखं ढवळत राहायचं आहे, जे की गूळ टेस्ट बदलणार नाही आणि लालसरसुद्धा होणार नाही. आता ह्या ठिकाणी प्लेट घेतली, त्यामध्ये टाकून दाखवते तुम्हाला मी आता लगेच. पाहू शकता ह्या ठिकाणी तार धरत आहे. मस्त आपली कडक चासणी तयार होत आहे. आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल. अगदी खणखण आवाज येते. चांगली चासणी आपली तयार झालेली आहे. गॅस 1-2 मिनिटाकरता आपल्याला गॅस बंदच करायचं आहे. आता आपण जे शेंगदाण्याची साल काढून घेते ते शेंगदाणे आपण ह्यात टाकून घेणार आहोत. जसे की आपण शेंगदाणे टाकले त्याच पद्धतीने तुम्ही नुसती तिळाची सुद्धा ह्या ठिकाणी अशी चिक्की बनवू शकतो. अगदी परफेक्ट. जर मुलांना स्नॅक्समध्ये सुद्धा तुम्ही असे पदार्थ बनवून ठेवू शकता. हिवाळ्यामध्ये स्पेशल थंडीच्या दिवसामध्ये आपण गुळाचे भरपूर असे पदार्थ खातो, हेल्दी असतात म्हणून. त्यामुळे तुम्ही ही चिक्कीसुद्धा बनवून ठेवली तर अगदी मुलांना काय लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल. नक्की ट्राय करून पहा. आता ह्या स्टेजला थोडंसं गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवून आपल्याला चालू करायचं, जे की पटकन गुळामध्ये शेंगदाणे मिक्स होतील. आता छान मिक्स झालेले आहेत. ह्या ठिकाणी पाहू शकता एक गोळा तयार झाला की आपण गॅस बंद केलेला आहे. आता ही प्रोसेस करण्या मी काय केलेलं आहे, एक ताट घेतलं आहे, त्याला थोडंसं साजूक तूप लावून ठेवलेलं आहे, कारण नंतर आपल्याला घट्ट होते शेंगदाणे आणि गूळ, त्यामुळे वेळ भेटत नाही. त्यामुळे काय करायचं आहे, अगोदरच एका प्लेटला आपल्याला तूप लावून ठेवायचे. आता वेळ न घालता आपण जे पॅनमध्ये तयार केलेलं बॅटर आहे ते पटकन आपल्या ताटात टाकायचं आहे आणि हातानं आपल्याला जे चमचा आहे त्याच ह्याच्यानं आपल्याला हात लावायचा नाही, चटके बसतील. त्यामुळे थोडं स्प्रेड करून घ्यायचे. आता पूर्ण आपण बॅटर काढून घेतलेलं आहे. एखादं प्लेट घ्यायचं, त्या प्लेटला आपल्याला उलट्या साईडनं थोडंसं आता जमल तितकं आपण थापून घेतलं आणि प्लेट घेतलेली आहे मी ह्या ठिकाणी. तूपसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि हातानं आपल्याला प्रेस करून ते आता मोठं करायचं आहे. लवकर करायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर नंतर हे स्प्रेड होणार नाही.
गरम गरम असतानाच आपण हे स्प्रेड करून घेतलेलं आहे. जितकी आपल्याला पातळ चिक्की बनवायची तितकं आपण हे प्रेस करू शकता. पाहू शकता या ठिकाणी स्प्रेड करून आपण इतकी पातळ ही चिक्की बनवलेली आहे. आणि लगेचच आपल्याला याचं कटसुद्धा करून घ्यायचं, नंतर मग आपल्याला पापड होईल आणि नंतर आपल्याला मोडून काढावे लागतील. त्यामुळे लवकर गरम असतानाच, कारण अख्खी शेंगदाणे थोडंसं हार्ड जातं कट करण्यासाठी, त्यामुळे मी ह्या ठिकाणी उलटणच घेतलेलं आहे. सुरीनं केलं तर वेळ लागेल. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे. इतकी छान चिक्की बनवून तयार होते की तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की मार्केटसारखी चिक्की आपण घरच्या घरी 2 साहित्यामध्ये बनवलेली आहे. आता थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्याशिवाय आपली चिक्की बाजूला होत नाही. आता ह्या ठिकाणी थोडंसं थंड व्हायला सुरुवात झाली आहे, तर मी सर्व चिक्क्या ज्या आहेत त्या आता पटकन काढून घेईन. अगदी खणखणीत आपल्या मार्केटसारख्या चिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता सर्व चिक्क्या ज्या आहेत त्या प्लेटमध्ये काढून घेऊन तुम्हाला एक चिक्की मी तोडून दाखवेन की किती कुरकुरीत चिक्की आपली तयार झालेली आहे. चला आता चिक्की पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा लक्षात आलेलं आहे की किती कुरकुरीत आपल्या चिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. अगदी खणखणीत चिक्की आणि ठिसूळसुद्धा तितकीच आहेत. तुम्हाला ही चिक्की कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.